नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. उन्हाळा सुरू झालेला आहे. काही मोठे व्यक्ती आणि लहानांना नाकातून रक्तस्राव होण्याचा त्रास हा उन्हाळ्यामध्ये होत असतो. त्यालाच आपण घोळाना फुटणे असे म्हणत असतो. वारंवार नाकातून रक्त येणे, घोळाना फुटणे, अशा वेळी काय करावे? नाकातून रक्त येण्याचे कसे थांबवावे? किंवा वारंवार जर अशा व्यक्तींना त्रास होत असेल तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी, याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता. आणि माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. शरीरामधील उष्णता ज्या वेळेला जास्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळे आपले पित्त दोष हा डिस्टर्ब होतो, त्यावेळेला नाकातून रक्तस्राव हा होत असतो. साधारणतः उष्ण ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर हीटमध्ये अशांना त्रास हा झालेला आढळतो. सर्वप्रथम बघूया की कोणत्या व्यक्तींचा घोळाना हा नेहमी फुटत असतो. म्हणजे नाकातून रक्तस्राव हे विशिष्ट व्यक्तींनाच हा होत असतो. ज्या व्यक्तींची प्रकृती ही पित्तप्रधान आहे, अशा व्यक्तींना नाकातून रक्तस्राव होण्याचा त्रास हा अधिक झालेला आढळतो. पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींची काय लक्षणे आहे, वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींची काय लक्षणे आहे, तसेच कफप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींची काय लक्षणे आहे, याविषयीच्या डिटेल माहितीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची विशिष्ट लक्षणे ही त्यामध्ये मी वर्णन केलेली आहे. रक्तस्राव होण्याची काय कारणे आहेत हे बघूया. सर्वप्रथम म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनाच हा त्रास होत असतो. अशा व्यक्तींनी ज्या वेळेला उष्ण, तीक्ष्ण, जास्त मसालेदार असा आहार घेतला, त्यावेळेला त्यांना हा त्रास झालेला आढळतो. जे व्यक्ती उन्हामध्ये काम करतात किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करतात, अशा व्यक्तींचा घोळाना देखील वारंवार फुटलेला आढळतो. उष्ण, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ जर वारंवार आहारात असेल तर आपल्या शरीरातील पित्तदोष हा वाढत असतो आणि परिणामी शरीरातील उष्णता देखील वाढत असते. आणि हे वाढलेले पित्त रक्तामध्ये जाऊन त्यांना डिस्टर्ब करते, त्याच्या कामाला डिस्टर्बन्सेस आणत असते आणि त्यामुळे नाकामधून किंवा इतर शरीराच्या ओपनिंगमधून रक्तस्राव हा होत असतो. उष्ण, तीक्ष्ण, मसालेदार पदार्थ किंवा हे पदार्थ कोणते ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते हे बघूया. दही, लस्सी, पाणी न काढलेले आंबट ताक, दह्यावरचे पाणी, लोणचे, मसाल्याचे पदार्थ, आंबट कांजी, मांस म्हणजेच नॉनव्हेज हे शरीरातील उष्णता वाढवतात, परिणामी पित्त देखील वाढवतो. तसेच मुळा, उडीद, हुलगे, मोहरी, लसूण, शेवगा, सुरण, मिरची हे पदार्थ देखील शरीरातील उष्णता वाढवतात आणि पित्ताला देखील वाढवतात. धूम्रपान करणे, मद्यपान करणे, विरुद्ध आहाराचे वारंवार सेवन करण्याने देखील शरीरातील पित्तदोष बिघडतो आणि नाकातून रक्तस्राव हा होऊ शकतो. विरुद्ध आहार म्हणजे काय, तर दोन विरुद्ध गुण असणारे जे पदार्थ आहेत ते एकत्रित खाणे. जसे दूध आणि फळ एकत्र खाणे, ज्यामध्ये फ्रूट सॅलेड, मिल्कशेक, केळीचे शिकरण या पदार्थांचा समावेश होतो. जसे दही वडा, यामध्ये दही आणि उडीद हे विरुद्ध गुणाचे पदार्थ आहेत. असे अनेक विरुद्ध पदार्थ आहेत जे आपण वारंवार खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील दोषस्थिती ही बिघडत असते, मुख्यतः पित्त दोषाची. याविषयीचा म्हणजे विरुद्ध आहाराविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा इथे काही प्रमाणात मी सांगते, जसे की दूध आणि फळ एकत्र खाणे किंवा मोहरीचे तेल जे उष्ण असते हे उष्ण ऋतूमध्ये जास्त प्रमाणात खाणे किंवा मोहरीच्या तेलात तळलेले पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाणे,
यामुळे देखील शरीरातील पित्त वाढते, परिणामी रक्तस्राव हा होऊ शकतो. आंबट पदार्थाबरोबर दूध घेणे यामुळे देखील पित्त डिस्टर्ब होते आणि रक्तस्राव हा नाकातून किंवा इतर भागातून होऊ शकतो. जेवणामध्ये आपण मीठ घेत असतो, त्यामुळे मिठाबरोबर जर दुधाचा समावेश केला तर हे विरुद्ध पदार्थामध्ये जाते. त्यामुळे जेवणामध्ये जर आपण दूध घेत असू तरी सुद्धा हे विरुद्ध आहाराचे सेवन आहे. यामुळे देखील शरीरातील पित्तदोष वाढते, उष्णता वाढते आणि रक्तस्राव हा होऊ शकतो. अशा प्रकारे हे काही विरुद्ध आहाराचे उदाहरणं आहेत. तरी सुद्धा डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्यावा. उन्हामधून घरात आल्यानंतर लगेचच फ्रीजचे पाणी पिणे किंवा फ्रीजमधले दूध पिणे किंवा कच्चे दूध पिणे यामुळे देखील घोळाना हा फुटू शकतो. उन्हाळ्यामध्ये दिवसा झोप येत असताना देखील न झोपणे यामुळे देखील घोळाना फुटू शकतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिवसा झोपण्यास वर्ज्य सांगितलेले आहे, परंतु उष्ण ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये केवळ आपण दिवसा हे झोपू शकतो असे चरक संहितेमध्ये वर्णन केलेले आहे. परंतु आपल्याला झोप येत असताना देखील न झोपणे किंवा रात्री जास्त जागरण करणे यामुळे देखील शरीरातील उष्णता वाढते आणि नाकातून रक्तस्राव हा होऊ शकतो. आपल्या शरीराचे विविध वेग आहेत, जसे शिंका येणे, खोकला येणे, अश्रू येणे, मलवेग आहेत, मूत्रवेग आहे, भूक लागणे, तहान लागणे, झोप येणे, जांभाई येणे, उलटी येणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी, हे सगळे नॅचरल वेग आहेत. यांना जर आपण जबरदस्तीने थांबवायचा प्रयत्न केला तर शरीर त्याची प्रतिक्रियाही देत असते आणि परिणामी आपण आजारांना बळी हे पडत असतो. यापैकी जे नॅचरल वेग आहेत त्यापैकी उलटी येणे हा वेग जर आपण जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर नाकातून रक्तस्राव झालेला आढळतो. किंवा वारंवार जर उलटी येत असेल आणि आपण त्याला वारंवार थांबवत असू तरी देखील घोळाना फुटण्याचा आजार हा व्यक्तीला होऊ शकतो. आपल्या शरीरातील विविध वेग कोणते आहेत, नॅचरल वेग कोणते आहेत आणि ते थांबवून ठेवल्याने विविध आजार कोणते कोणते होऊ शकतात याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की बघून घ्या, म्हणजे आपण हे नॅचरली येणारे वेग का थांबवू नये हे आपल्याला कळेल. अशा प्रकारे हे विविध कारणं आहेत नाकातून रक्तस्राव होण्याची. मग आता नाकातून रक्तस्राव होतच असेल तर काय करावे? जेव्हा नाकातून रक्तस्राव होतोच त्यावेळेला जेवढे रक्त निघत आहे तेवढे वाहू द्यावे, त्याला जबरदस्तीने थांबू नये. तोपर्यंत तोंडावाटे श्वास घ्यावा आणि डोक्यावर, कपाळावर बर्फ किंवा थंड पाणी शिंपडावे, जेणेकरून रक्तस्राव थांबण्यासाठी त्याला मदत होईल. अशातच रुग्णाला थंड ठिकाणी न्यावे, जेथील वातावरण थंड आहे अशा ठिकाणी बसवावे. खजुराचे पाणी, मनुकाचे पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर तिला पिण्यास द्यावे किंवा लिंबू पाणी देखील आपण पिण्यास देऊ शकतो. परंतु याऐवजी आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक मात्र पिण्यास देऊ नये. 10-15 मिनिटांनंतर देखील जर रक्तस्राव थांबत नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. अशा प्रकारे एक 5 ते 10 मिनिटात रक्तस्राव हा थांबत असतो. परंतु जर व्यक्तीला वारंवार असा त्रास होत असेल तर आपल्याला योग्य असे उपचार घेणे आवश्यक आहे किंवा व्यक्तीच्या आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे की जेणेकरून शरीरातील उष्णता, पित्त हे वाढणार नाही आणि आहे ते पित्त कमी व्हायला मदत होईल. मग वारंवार जर रक्तस्राव होत असेल तर हे होण्याचे टाळायचे असल्यास काय करावे हे बघूया. ज्या व्यक्तींना वारंवार नाकातून रक्तस्राव हा होत असतो, घोळाना हा फुटत असतो, अशांनी जे आताच मी कारणे सांगितलेली आहे नाकातून रक्तस्राव होण्याची, या कारणांपासून लांब राहावे. म्हणजे उष्ण, तिखट, मसालेदार अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारातून वर्ज्य करावा. उन्हाळ्यामध्ये दिवसा आणि रात्री शांत अशी झोप घ्यावी, रात्री जागरण करू नये. व्यायाम करणे, उन्हात फिरणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, क्रोध करणे हे टाळावे. नैसर्गिक वेग आले असल्यास त्यांना थांबवू नये. आहारामध्ये साठेसाळीचे तांदूळाचा भात, मुगाचे वरण आणि गाईचे तूप यांचा समावेश करावा. गाईचे दूध प्यावे जेणेकरून पित्त हे कमी व्हायला मदत होईल.
गाईचे दूध पिताना देखील ते गरम करून नॉर्मल टेम्परेचरला आणून मगच प्यावे. डायरेक्ट फ्रीजमधले किंवा न तापवता दूध पिऊ नये. डाळिंब, आवळा यांचे सेवन करावे. खजुराचे पाणी किंवा मनुक्याचे पाणी हे वारंवार घ्यावे, जेणेकरून शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होईल. ताजे गोड ताक प्यावे. ताक काढताना देखील लोणी वेगळे काढलेले आणि पाणी भरपूर असलेलेच ताक घ्यावे. चंदन, वाळा, गुलाबजल यांचा लेप आपण डोक्याला लावावा. सभोवतालचे वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे आहार आणि दिनचर्येमध्ये जर आपण बदल केला तर उन्हाळ्यामध्ये देखील रक्तस्राव नाकातून होणार नाही किंवा घोळाना हा फुटणार नाही. परंतु हे घरगुती उपचार करून देखील जर घोळाना हा फुटत असेल तर आपल्याला उपचार घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक उपचारामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म उपचार असे 2 प्रकारे उपचार केले जातात. पंचकर्म उपचारामध्ये विरेचन कर्म, रक्तमोक्षण आणि नस्य अशा प्रकारचे 3 पंचकर्म उपचार हे केले जातात. विरेचन कर्म म्हणजे काय की ज्यामध्ये औषधीयुक्त तूप आणि औषधी देऊन जुलाब हे करून घेतले जातात. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील सिरेवाटे किंवा जलोकाद्वारे रक्तस्राव हा करून घेतला जातो. नस्य म्हणजे नाकामध्ये औषधीयुक्त तेल किंवा तूप किंवा स्वरस यांचे थेंब नाकामध्ये टाकले जातात, याला नस्य असे म्हटले जाते. हे पंचकर्म उपचार आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आणि पंचकर्म सेंटरमध्ये जाऊनच केले जातात. हे उपचार घरी करता येत नाहीत. औषधोपचार करताना देखील रुग्णाचे वय, प्रकृती, त्याचे आजार किंवा त्याला असलेला आजार किती काळापासून आहे यावरून त्याचे उपचार हे ठरवलेले असतात. औषधोपचाराचे डोस हे ठरलेले असतात. त्यामुळे औषधोपचार हा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. तसेच पंचकर्म उपचार हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करून घ्यावे. तर अशा प्रकारे नाकातून रक्तस्राव होण्याची म्हणजेच घोळाना फुटण्याची विविध कारणे आहेत. त्यावर आपण अशा प्रकारे आहार आणि विहार केला तर त्यापासून आपण नक्कीच सुटका मिळवू शकतो. किंवा ज्यांना जास्त प्रमाणात त्रास आहे अशांनी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवू शकता. आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.